उल्हासनगरामध्ये नाल्यावरचा पूल कोसळल्याचं पाहायला मिळते। अत्यंत मोठी बातमी आहे, आत्ताच्या घडीची मोठी बातमी आहे। पूल कोसळतानाची घटना या सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचं पाहायला मिळतंय। उल्हासनगरमध्ये हा आता अपघात झालेला आहे। 500 पेक्षा जास्त घरांचं नुकसान झालंय। आपले प्रतिनिधी अजय दुधाणे आता या ठिकाणी उपस्थित आहेत। नेमकं काय आहे, कसा अपघात झाला, किती जीवितहानी झाली आहे का, काय अधिक माहिती? पाऊस पडत होता तेव्हा थोडासा ढासळला होता, त्यानंतर आज ब्रिज पूर्णपणे आता मध्ये ढासळला आहे आणि हा ब्रिज ढासळताना तिथं 2 मुली जात होत्या आणि त्या थोडक्यात बचावल्या। त्यांना आवाज आला काही सगळ्यांचा, ते मागे आल्या। मात्र या ब्रिजवरनं जे लोक जातात ते पलीकडे जे लोक जातात त्यांच्या तिथे 500 लोक राहतात आणि 500 लोकांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद झालेला आहे। उल्हासनगरच्या गणेशनगर भागामध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि पाहायला गेलं तर उल्हासनगर या ब्रिज बद्दल अनेक आंदोलन झाले होते। हा ब्रिज बनवा, त्या नाळ्यामध्ये बसून लोकांनी आंदोलनं केली होती। मात्र महानगरपालिका प्रशासनाने कोणतेही लक्ष दिलं नाही त्यावेळेस आणि त्यामुळे ही घटना घडलेली आहे। आणि जो ब्रिज आहे निश्चितच धन्यवाद अजय। आपण पाहू शकतोय 500 घरांचा मार्ग बंद झालेला आहे। या दुर्घटनेमध्ये मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं।